उपस्थित सर्व भाविक भक्त, आदरणीय विकासानंदजी महाराज मिसाळ, गणेशनाथ महाराज, त्याचप्रमाणे आपला सर्वांचे दैवत आदरणीय वळसे पाटील साहेब, किरणताई, येवले महाराज, उपस्थित आपलं सर्वांचं मी या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सर्वांनी 7 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाने त्याच्या आयुष्यामध्ये सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न केला आणि ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आणि महाराज या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो का तशाच पद्धतीचं आयुष्य आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब हे आंबेगाव तालुक्यातील जनतेसाठी आणि राज्यासाठी जगले। या तालुक्याच्या भल्यासाठी, या तालुक्यातल्या प्रत्येक गरजेसाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं। आणि म्हणून मग अशा चांगल्या व्यक्तिमत्वासाठी, आदरणीय व्यक्तिमत्वासाठी जर आपण कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर कशा पद्धतीने केली पाहिजे, तर एका धार्मिक कार्यक्रमातून केली पाहिजे। म्हणून या भागवत कथेचं आयोजन करण्याचं सौभाग्य या ठिकाणी मार्केट यार्ड मित्रमंडळाला मिळालं। खऱ्या अर्थाने अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी रामायण झालं होतं, आता भागवताची कथा झाली आणि खऱ्या अर्थाने सर्व भाविक वर्ग, या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, व्यापारी बांधव, हमाल मापाडी सगळे आमचे सहकारी, या सगळ्यांना मनापासून या निमित्ताने समाधान व्यक्त झालं। गेली 7 दिवस डॉक्टर विकासानंद महाराजांच्या अमृतवाणीमधून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने ज्ञान प्राप्त झालं आणि हे ज्ञानामृत आपण सगळं घेण्यासाठी आपण सर्वजण तर उपस्थित राहिलात। किरणताई सुद्धा 7 दिवस आल्या, परंतु किरणताई येत असताना किरणताईंच्या भगिनी ठाकरेताई अमरावतीवरून या ठिकाणी 7 दिवस हजर राहिल्या। याच्यामध्ये आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने हजर राहिले, आम्हाला याचा खूप आनंद झाला, खूप समाधान आम्हाला या निमित्ताने वाटलं। भागवत कथेचा हा अतिशय चांगला सोहळा मिसाळ महाराजांच्या अमृतवाणीने खऱ्या अर्थाने समृद्ध झाला आणि हा भव्य दिवस सोहळा आयोजन करण्याचं सौभाग्य मार्केट यार्ड मित्रमंडळाला आणि आम्हाला मिळालं। खऱ्या अर्थाने हा सोहळा पाहण्यासाठी आपण सारे जण आलात आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी हे ज्ञानामृत घेण्याचा प्रयत्न केला। मी आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक आभार मानतो। साहेब, आपल्या सारख्या नेतृत्वाच्या खाली आम्ही काम करत असताना या मार्केट यार्डमध्ये माझ्या आयुष्यातली कामाची सुरुवात मी केली, त्याच मार्केट यार्डचं सभापती करण्याचं काम तुम्ही मला केलं, ही कृतज्ञता आयुष्यभर विसरता येण्यासारखी नाही। आपण आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, आदरणीय ताई, आदरणीय साहेबांचं आणि खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्याचं नाव ज्यांनी संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये केलं ते देवेंद्रभाई शाह, ज्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य मिळालं, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सर्वजण आलात, तुमच्या आयुष्यभर ऋणात राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी सातत्याने सज्ज राहू। आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त